आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते जालन्यातून। जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीतला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका क्रीडा शिक्षकाने 4 विद्यार्थिनींचा विनयभंग केलाय आणि ही संतापजनक बातमी समोर येताच क्रीडा शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। जालना शहरातल्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये ग्रामीण भागातील अल्पवयीन विद्यार्थिनी या क्रीडा प्रशिक्षणासाठी तिथे येत असतात, तिथे राहत असतात। या ठिकाणी क्रीडा शिक्षक प्रमोद खरात हा व्यवस्थापक म्हणून काम पाहतो। खरातनंच अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचं आता समोर आलेलं आहे आणि पॉस्को अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। यामध्ये विद्यार्थिनींची संख्या 1 पेक्षा निश्चितच जास्त आहे असं प्राथमिक तपासामध्ये आढळलेलं आहे। परंतु त्याकरताच आम्ही मान्य कोर्टाला पोलीस कस्टडीची मागणी करणार आहोत आणि अजून यापुढे जे इन्व्हेस्टिगेशन आहे प्रत्यक्ष जाऊन महिला अधिकाऱ्यांकडे तपास आहे, त्या स्वतः तपास करत आहेत। यामध्ये तपास करून अन्य काही मुली पीडित आहेत का यावरची खात्री करणार आहोत आणि त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करणार आहोत। आणि या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांच्याकडनं। लक्ष्मण, काय अधिक माहिती या संदर्भात? आपण बघू शकतो की जालन्यामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे, कारण की जो क्रीडा प्रबोधिनीचं प्रशिक्षण केंद्र आहे आणि त्याच प्रशिक्षण केंद्राचं जे वसतिगृह आहे, ज्या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना क्रीडा क्षेत्रातील अनेक याचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं, त्याच प्रशिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलींचं या ठिकाणी क्रीडा शिक्षकच विनयभंग करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याच्या नंतर या ठिकाणी पालकांनी ही तक्रार जे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याकडे केली होती आणि त्याच तक्रारीच्या आधारे अजय कुमार बन्सल यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर हा कला क्रीडा शिक्षक जो आहे तो त्या विद्यार्थिनींना ज्या ठिकाणी कॅमेरे नाही अशा रूममध्ये घेऊन त्या मुलींसोबत अश्लील वर्तन करत असल्याचा प्रकार सुद्धा समोर आलेला होता आणि त्याच अनुषंगानं अजय कुमार बन्सल यांनी शिक्षण विभागाला सुद्धा याबाबतची माहिती कळवल्यानंतर नक्कीच लक्ष्मण, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहिती